सर्वांना पार्ट 1 मध्ये आपण शिकलो सर्वनामे आणि त्याची रूपे, जी की आपल्याला प्रत्येक काळामध्ये जसे 12 काळ जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला प्रत्येक वाक्य बनवताना सर्वनामे आणि त्याची रूपे लागणार आहेत. म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल की पेज नंबर 14 जे आहे ते सर्वांनी अगदी तोंडपाठ करा. म्हणजे तुम्हाला सर्वनामे आणि त्याची रूपे या गोष्टी असतील, किंवा ज्याच्याकडे पुस्तके नसतील त्यांनी माझा मागचा जो व्हिडिओ आहे युट्यूबला आणि इन्स्टाला मी टाकत आहे तो पहावा. तर आता आपण शिकणार आहोत पहिला काळ, 12 काळातील पहिला काळ, ज्याचं नाव आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळमध्ये इंग्रजी वाक्यरचना कशा करायच्या? बरं, वाक्यरचना किती प्रकारच्या असू शकतात साधा वर्तमान काळामध्ये? तर बघा, एक वाक्यरचना असते ती आहे होकारार्थी. होकारार्थी वाक्यरचना. दुसरी आहे नकारार्थी. आता होकारार्थी वाक्यरचना म्हणजे मी तेच उदाहरण घेईल, मी आंबा खातो. हे आपल्याला इंग्लिश मध्ये पण कसं बनवायचं ते आपल्याला शिकायचंय, पण तुम्हाला सुरुवातीला मी समजून सांगतोय वाक्यरचना किती प्रकारच्या आहेत या काळामध्ये. पहिली आहे होकारार्थी वाक्यरचना, मी आंबा खातो. दुसरी वाक्यरचना आहे नकारार्थी, मी आंबा खात नाही. नाही, बघा नकार आला. मी आंबा खात होकारार्थी, मी आंबा खात नाही नकारार्थी. तिसरी वाक्यरचना आहे प्रश्नार्थी वाक्यरचना. प्रश्नार्थी वाक्यरचना. जसं तुम्हाला कोणी विचारतं ना, तू काय खातोस? तू काय खातोस? ही प्रश्नार्थक वाक्यरचना आहे. त्यानंतर चौथी जी वाक्यरचना आहे ती आहे सहाय्यकारी. या काळातील सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. ते सहाय्यकारी क्रियापद असतं डू आणि डज. सहाय्यकारी क्रियापदापासून बनलेली रचना. मग याच्यामध्ये मात्र काय होतं, तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, तू आंबा खातोस का? तू आंबा खातोस का? 4 वाक्यरचना आहे. त्यावेळेस आपल्याला डू किंवा डजनी सुरुवात करावी लागते. हे दोन जे आहेत हे याला हेल्पिंग वर्ब म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजेच काय, सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. काय म्हणतात? सहाय्यकारी क्रियापदे. 4 प्रकारच्या वाक्यरचना होतात. हे झाल्या मराठीमध्ये. आता आपण शिकणार आहोत इंग्रजीमध्ये. तर इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा कसा, की हे वाक्य जे आहे, आता बघा प्रत्येक वाक्यामध्ये इथं तो आलं, इथं त आलं, इथं तोस आलं, इथं पुन्हा तोस आलं. म्हणजे जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स जर ओळखायचा असेल, फार सोपी आयडिया. सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखताना, साधा वर्तमान काळ ओळखताना त्याची ओळख जी आहे, साधा वर्तमान काळाची ओळख आहे ते, तो, तात, तोस किंवा तेस. वाक्याच्या शेवटी हे शब्द यायला पाहिजे. आणि वाक्यरचना बनवताना सूत्र याचं सूत्र पहा. याचं सूत्र आहे सुरुवातीला कर्ता, नंतर क्रियापद आणि कर्म. आता बघा, कर्ता आणि कर्म
या दोन गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं क्रियापद, तुमच्याकडे 1000 क्रियापदांचं पुस्तक दिलेलं आहे क्रियापदांचं, आणि कर्ता म्हणजे आय, वी, यू, दे, ही, सी, इट ही सर्वनामं आपण कर्ता म्हणून वापरतो. किंवा एखाद्या वाक्यामध्ये जसं की आता महेश गाणे म्हणतो, महेश गाणे म्हणतो. आता बघा, महेश गाणे म्हणतो, शेवटी काय आलं? तो आलं. मग याच्यामध्ये महेश, महेश आता एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ महेश गाणे म्हणतो. आता गाणे म्हणतो असं पण म्हणता येईल, किंवा गाणे गातो असं पण म्हणता येईल. आता म्हणणे आणि गाणे या दोन गोष्टी आहेत, पण आपल्या भाषेमध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो की महेश गाणे म्हणतो, पण खरं काय? महेश गाणे गातो. मग इथं तो आलेला आहे, इथं तो आलाय, म्हणजे हा साधा वर्तमान काळ आहे. याच्यामध्ये महेश, मी असं जर म्हटलं असतं की तो गाणे गातो, तो गाणे म्हणतो, तर तोला आपण वापरलं असतं ही, म्हणजेच काय वापरलं असतं? आपण सर्वनाम वापरलं असतं, जे आपण मागच्या पार्टमध्ये शिकलेलो आहोत. आता महेशला इथं काय करता, म्हणजे इथं गाणे म्हणणारा कोण आहे? महेश, म्हणून आपण काय म्हणणार? महेश. आता याच्यामध्ये गाणे म्हणतो किंवा गातो, गातेला, गातोला काय इंग्लिश शब्द आहे? गातो हे क्रियापद आहे, म्हणून आपण सिंग म्हणूया. महेश सिंग अ सॉन्ग. वाक्यरचना झाली महेश सिंग अ सॉन्ग. आता हेच ज्यावेळेस तुम्हाला, हे झालं होकारार्थी वाक्य, पण आता तुम्हाला जर नकारार्थी वाक्य बनवायचं असेल, महेश गाणे गात नाही, तर तुम्ही इंग्लिश मध्ये कसे म्हणाल? महेश महेश गाणे गात नाही. आता इथं ज्यावेळेस नाही हा शब्द शेवटी येतो, त्यावेळेस आपल्याला सहाय्यकारी क्रियापद, जे मी तुम्हाला सांगितलं, डू किंवा डोंट, ही साध्या वर्तमान काळामध्ये वापरलं जातं. तर नकारार्थी वाक्य बनवताना मात्र सूत्र जे आहे, कर्ता, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर क्रियापद आणि कर्म. म्हणून महेश डू नॉट सिंग अ सॉन्ग, असं वाक्य तयार होईल. महेश डू नॉट किंवा महेश डोंट सिंग अ सॉन्ग, अशा पद्धतीने वाक्यरचना तयार होईल. तर ही झाले होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. म्हणजे याच आता पहा, आपण होकारार्थ घेताना कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म घेतलं, पण नकारार्थी घेताना कर्ता अधिक हेल्पिंग वर्ब घेतला, एचव्ही. हेल्पिंग वर्ब काय आहे? डू आणि डोंट, प्लस नंतर आपण क्रियापद घेतलं. क्रियापदे तुमच्याकडे 1000 क्रियापदे आहेत, ती तुम्हाला पाठ करायची आहेत, आणि त्यानंतर मग इतर गोष्टी घेतल्या. कर्ता, हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग वर्ब घेताना त्याच्यासोबत नॉट जॉईन केलं नकारार्थीमध्ये, क्रियापद कर्म. बस या पद्धतीने तुम्ही हजारो वाक्यरचना करू शकता. म्हणजे 3-4 प्रकार मी सांगितलेले आहेत. एक आहे होकारार्थी वाक्य, दुसरं आहे नकारार्थी वाक्य, तिसरं आपण शिकणार आहोत प्रश्नार्थी वाक्य, आणि चौथं शिकणार आहोत प्रश्नार्थी वाक्य परंतु सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे. तर इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला समजले असेल. तर हे मी पुसतोय, पाहून घ्या, जरा फोकस केलं तर बरं होईल. म्हणजे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा, तर वाक्याच्या शेवटी ते, तो, तात, तोस आणि तेच आलं पाहिजे. उदाहरणार्थ मी असे हजारो वाक्यरचना इथे बनवेल, मी फक्त माझ्याकडे काय पाहिजे? क्रियापद पाहिजे. उदाहरणार्थ आता पहा, 10 नंबरला गो शब्द आहे, मग मी म्हणेल ती गावाला जाते, तो गावाला जातो, ते गावाला जातात, तू गावाला जातोस, ती गावाला जातेस. अशा प्रकारचे अनेक वाक्यरचना आपण इथे बनवू शकतो. उदाहरणार्थ आता क म्हणजे येणे,
ते घरी येतात. मी अभ्यास करते. तो क्रिकेट खेळतो. अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य रचना करा आणि होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य बनवायला शिका. तर आता आपण जाऊया पुढे. प्रश्नार्थक वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कशी बनवायची. तर सिंपल प्रेझेंट टेन्सची प्रश्नार्थक वाक्य ओळखण्यासाठी सुद्धा वाक्याच्या शेवटी ते, तो, तात, तोस हे शब्द येतात. याची ओळख तीच आहे. ते, तो, तात हे शब्द यायला पाहिजे. जसं की तू काय करतोस, हे झालं प्रश्नार्थक वाक्य. तू काय करतोस. त्यानंतर ती कुठे राहते. बघा इथं तोच आलं, इथं ते आलं. ते का क्रिकेट खेळतात. बघा इथं काय आलं, तात आलं. तो, ते. शक्यतो जास्त करून म्हणजे काय, कुठे, केव्हा, कधी हे प्रश्नार्थ वापरले जातात, जे तुम्हाला पेज नंबर 14 दिलेले आहे. इंग्लिश शास्त्र या पुस्तकात तुम्ही जर पेज नंबर 14 वर गेलात, पेज नंबर 15 पेज नंबर 15 वर गेलात तर प्रश्न विचारताना इथं लिहिलेला आहे. प्रश्न विचारताना कोणत्या शब्दांचा उपयोग होतो. जसं की व्हॉट म्हणजे काय, विच म्हणजे कोणता, वेन म्हणजे केव्हा. म्हणजे आता तुम्हाला तू कोणते पुस्तक वाचतोस. बघा तू कोणते पुस्तक वाचतोस, ते पण काय आलं शेवटी, तोच आलं. म्हणजे आता आपण किती किती शब्द बघितले, वाक्य रचना बघितली. 1 2 3 4. आता हा प्रश्नार्थक वाक्य रचना आहेत. या कोणत्या रचना आहेत, प्रश्नार्थक वाक्य रचना ज्या WH ने सुरुवात होतात. WH म्हणजे व्हॉट, व्हाय, व्हेन, विच, हुम असे शब्द की ज्यांनी या वाक्यांची सुरुवात होते. मग याचं एक सूत्र आहे. याचं सूत्र काय आहे, तर तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर, साधा वर्तमान काळ, पेज नंबर, प्रश्नार्थक वाक्याचे सूत्र. तर इथं असं म्हटलंय, इथं सुद्धा आपल्या सिंपल प्रेझेंट टेन्स प्रश्नार्थक वाक्य शिकतो, त्यामध्ये आपल्याला त्याचं सूत्र जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. सूत्र काय आहे, पहिला घ्यायचा आहे प्रश्न. जसं इथं काय, तू काय करतेस, काय काय हा काय आहे, प्रश्नार्थक शब्द आहे. ती कुठे राहते, हा प्रश्नार्थक शब्द आहे. ते का क्रिकेट खेळतात, का प्रश्नार्थक शब्द आहे. तू कोणते पुस्तक वाचते, हा प्रश्नार्थक शब्द आहे. त्यानंतर डू किंवा डज घ्यायचं. त्यानंतर डू किंवा डज, डू डज वापरायचंय. त्यानंतर याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब. त्यानंतर करता प्लस प्लस कर्म. तर प्रश्नार्थक शब्द एकच वाक्य रचना पाहूया. चार्जिंग संपते मोबाईलची, तर एकच वाक्य रचना पाहूया. आणि पहिला प्रश्नार्थक शब्द आहे, पहिलं वाक्य तू काय करतोस, तर त्याच्यामध्ये काय हा आपण घेतला, व्हॉट. मग आता यू आलं, मग तिथं आपण डू घ्यायचं. तर करता कोण आहे, त्याच्यामध्ये तू आहे, व्हॉट डू.
क्रियापद. करणेला काय आहे? परत डूच आहे. व्हॉट डू यू डू, व्हॉट डू यू डू. झालं, तुमचं वाक्य तयार आहे. बस अशा पद्धतीनं तुम्हाला शिकायचं आहे. तर मित्रांनो, खूप धन्यवाद. आज ह्या सेकंड पार्टमध्ये जर तुम्हाला काही समजले नसेल तर तुम्ही आवश्यक आपल्या ग्रुपवरती येऊ शकता, मला प्रश्न विचारू शकता आणि तुमचे प्रश्न उत्तरे द्यायला तयार आहे. थँक्यू व्हेरी मच. आजच्या दिवसासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.